हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे, मस्त मजेत ना। तर इथं बघा मी सकाळची सुरुवात झालेली आहे माझी किचनपासूनच आजसुद्धा। तर सकाळी इडल्या केल्या होत्या नाश्त्यामध्ये, 2-3 दिवस झालं तेच चालू होतं। परवा इडल्या केल्या होत्या, काल डोसे केले आणि थोडं पीठ उरलं होतं म्हणून आज पुन्हा इडल्या केल्या। 3 दिवस इडली डोशावरतीच होतो, पण फक्त सकाळच्या नाश्त्याला। दुपारी आणि संध्याकाळी आम्ही वेगळे जेवायला बनवतो। आणि कारण मग काय होतं, ते सारखं दिवसभर खात राहिलं की मग नको वाटतं ते खायला। आणि आम्हाला कसं आठवड्यातून आहोंना इडल्या आवडतात, त्यामुळे आठवड्यातून 10 दिवसातून एकदा मला इडली करावीच लागते। तर उरलेलं पीठ होतं त्याचं, काल त्यांना उत्तप्पा पाहिजे होता म्हणून त्यांना उत्तप्पा करून दिला होता। आणि आज उरलेल्या पिठाच्यात एक भांडच फक्त इडल्या निघाल्या, तेवढ्या दोघांनी नाश्ता करून घेतला होता। सगळं आवरलं होतं आणि बाहेर तर पाऊस चालूच होता, त्यामुळे मस्त सांडग्याची आमटी भाजी आणि चपाती करायचं ठरवलेलं। जेवण वगैरे झालं, जेवण झालं आणि बघा आमची मणिमाऊ, मी एडिटिंग करत बसले होते व्हिडिओचं, तर तिला माझ्याकडे यायचं होतं। तर इतर वेळी ती बोलवलं तरी माझ्याकडे येणार नाही, पण असं मी जर काही कामात असेल ना तर तिला असं वाटतं की हिनं मला किती घ्यावं। म्हणजे लहान मूल कसं आई कामात असल्यावरती तिच्या मागं करतं, तसंच तिचं चालू असतं। तिच्याशी थोडा वेळ खेळले आणि मग तिला खाली सोडून दिलं, म्हटलं जा बाई। तर ती लगेच रुसून बसते। तिला आणि आमच्या भ्रूणाला लगेच रुसायला येतं, म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध केलं तर। तिला अजून थोडा वेळ माझ्याजवळ बसायचं होतं, पण मी रागाने तिला ओरडली आणि पाठवून दिलं। म्हणून बघा दरवाजा उघडा आहे तरीसुद्धा ती कुठून जागा शोधून बाहेर जायचा प्रयत्न करते। म्हणजे ती मला शिकवते, म्हणजे तू रागवली की मी जाणार बाहेर म्हणून। पण मी पण तिची शाणीच आहे ना, मला माहिती होतं ही नाटके करते, कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि ती पावसात अजिबात जात नाही, कारण ती खूप भीते पावसाला, वाऱ्याला, आवाजाला। पत्र्याच्या वरती आवाज येतोय पावसाचा टपाटप, तर ती एवढी घाबरून अशी आतमध्ये बसलेली आहे। थोडा वेळ तिची नाटके बघितली आणि आंबे बघा हे असे स्वच्छ करून ठेवले होते परवा मी, तर हे थोडे आम्हाला विकायचे पण आहेत आणि द्यायचे पण आहेत। तर द्यायसाठी काय झालंय, पाऊस एवढा पडतोय की आमचा जो कच्चा रस्ता आहे शेतातला तो पूर्ण खराब झालाय, त्यामुळे 4 व्हीलर आमची जात नाही, त्यामुळे ते आंबे तसेच राहिलेले आहेत। आता तर 2-3 दिवसामध्ये चांगलं ऊन पडलं तर रस्ता वाळेल आणि थोडंसं म्हणजे चिखल कमी होईल, मग गाडी घेऊन जाता येईल। तर बाकी सगळं आवरलेलं घरातलं काम, मी फरशी वगैरे सकाळी पुसून घेतली होती। तर नंतर थोडा वेळ झोपले कारण पाऊस चालू होता, भांडी वगैरे घासायची होती माझी। पण कधी कधी म्हणतात ना, कामाच्या वेळी काहीतरी वेगळं असं निघतं, तसंच झालं आज। काय झालं, आज इडलीचा नाश्ता होता, उशिरा उठले होते, त्यामुळे 9:30 वाजता आमचा नाश्ता झाला दोघांचा। आणि बरोबर 11:30 वाजता, मी म्हटलं 12 वाजता जेवणाला घेतलं की आमचं 12:30 ते 1 जेवणाचं टायमिंग आहे, म्हणून मी म्हटलं 12 वाजता घ्यायचं। आणि भाजी अशीच झाली होती, भूक लागली, भाकरी फक्त करायच्या होत्या। तर लगेच आहो म्हणायला लागले की नाही मला भूक लागली आज लवकर। आणि जेवण झालं, पुन्हा भांडी पटकन पुन्हा भाकरी केल्या आणि जेवण घेतलं। आता ते एकटे जेवतात आणि मी काय बघत बसणार आहे, मग मी पण त्यांच्यासोबत जेवले आणि जेवलं की मला गाणे म्हणाले, कंटाळा येतो। तेवढ्यात पाऊसही चालू झाला, म्हटलं चला आपलं म्हटलं काम आता राहिलेलंच आहे, तर संध्याकाळी करू आपण। आणि फक्त काय भांडी घासायचं तेवढंच राहिलं होतं, मग सगळी पुन्हा भांडी गोळा करून बुट्टीभर किचनमध्येच ठेवून दिली आणि मग थोडा वेळ झोपले। 3-3:30 वाजता पाऊस थोडासा कमी आला म्हणून आहोंनी उठवलं, कारण ते पण शेतामध्ये खाली चालले होते टोमॅटो काढायला, म्हणजे माणसं आली होती। मग ते बोलले मी जातो तिकडे बघायला आणि तू उठून भांडी घासून घे, नाही तर पुन्हा तुझी भांडी तशीच राहतील। तर जास्त काही नव्हती माझी भांडी, थोडीच होती, पण ठीक आहे म्हटलं। उठले, फ्रेश झाले, केस वगैरे बांधले आणि बाहेर जाणार तेवढ्यात मुसळधार पाऊस चालू झाला वाऱ्यासकट। आणि हे बाहेर शेतामध्ये भिजलेच होते। मग तिथून आमच्या आजीचं म्हणजे त्यांच्या आईचं घर जवळ आहे, मग ते तिकडे गेले आणि मी दरवाजा झाकून घेतला, कारण भ्रूण पण आतमध्ये आला होता आणि पावसाचं पाणी सगळं घरामध्ये येतं, म्हणजे पहिल्या दरवाजातून, त्यामुळे मी दरवाजा लगेच बंद करून घेतला। मग थोड्या वेळानं पाऊस थोडा कमी आल्यावरती आहो घरात आले 5:30 वाजता, आणि मग त्यांना चहा नको होता म्हणून त्यांना मँगो शेक करून दिला। आणि आमची मणिभाऊ बघा, तिला तरी आहोंवरती एवढा जीव आहे तिचा, ती बाहेरच्या मागच्या खोलीत झोपलेली, पण आहोंचा आवाज ऐकून पुन्हा इथे बेडवरती येऊन झोपली आहे। आणि ती वाट बघते आहो तिला असं घेऊन कधी प्रेमाने झोपी घालतात त्याची, आणि खूप म्हणजे खूप लाड करून घेते ती। गेल्या जन्मीत आमची कोण होती काय माहिती, पण या जन्मीत ती आमची बनूनच आलेली आहे। तर हिचं आहोन त्यांचं चाललं होतं तिला झोपी घालणं, हे त्यानं तिकडे बाजूला ब्लँकेट दिसते ना त्याच्यावरती तिला झोपवतात ते। तर मी त्यांना बाप लेकीच म्हणते, त्या बाप लेकींचं चाललं होतं। आणि मग मी म्हटलं पाऊस थांबला आहे तोपर्यंत माझं बाहेरचं काम आवरून घ्यावं, कारण काय झालं होतं, सकाळी आहोंनी सगळी झाडाची कटिंग केली होती, तेही सगळं तिथं कचरा टाकून दिला होता।
आणि आंब्याच्या खालचं जे काढलं होतं सगळाच होता ते फेकून दिला होता काल संध्याकाळी मी, तर त्याचाही ते 2-3 पट्ट्या धुवायच्या होत्या. मग म्हटलं चला पाऊस थांबलाय तोपर्यंत पटापटा काम आवरून घेऊया. मी जशी बाहेर फेऱ्या मारते तसं आमचा भ्रूण बघा माझ्या पाठोपाठ कशा म्हणजे पाठी कशा फेऱ्या मारतोय. म्हणजे त्याला एवढं बारीक पाऊस चालूच आहे, पाऊस पूर्ण गेलेला नाही आहे तरी सुद्धा तो पावसात भिजतोय. आणि ज्यावेळी आम्ही घरी असतो ना, घरात असतो, तेव्हा तो 2 थेंब जरी अंगावर पडले की पळत घरात येतोय. आणि आता मी जर जेवढा वेळ बाहेर आहे ना तेवढा वेळ तो बाहेरच राहणार, भलं कितीही मोठा पाऊस येतो तो घरात जाणारच नाही. मी किती वेळा बोलली जा म्हणून, तर तरीसुद्धा तो जात नाही. बघा कसा उभारलाय. म्हणजे त्याला पण एवढी काळजी आहे आमची जशी आम्हाला त्याची काळजी आहे तसं. तर असो इथं बघा मी सगळं डबा वगैरे घासून घेतला, कारण 5-6 दिवस झालं पाऊसच आहे आणि घर खूप घाण झालं होतं. पावसाचं वारं सगळीकडून आमच्या घरात येतं आणि पाणी वगैरे येऊन सगळं पडवी वगैरे सगळीच घाण झाली होती. आणि त्या आंब्याच्या खालचं पण सगळं काढल्यावर ते सुद्धा सगळं घाण झालं होतं. मग मी सकाळपासून त्याच्यामध्येच होते. बऱ्यापैकी मी आतलं सगळं आवरलेलं आणि पाऊस थांबल्यावरती मी बाहेर सगळं म्हणजे आवरून घेतलं बऱ्यापैकी. कारण किती आवरलं तरी पावसाळ्यात हे चिकचिक होणं, घाण होणं हे होणारच आहे. त्यामुळे वरचेवर जेवढं होता येईल तेवढं करणं गरजेचं असतं आणि तेवढं मी वरचेवर करत असते. मला तर पहिल्यापासूनच साफसफाईची एवढी आवड होती, पण काय झालं सध्या वजन वाढल्यामुळे ना माझं अंग मला असं वाटतं की काहीच करू नको, झोपूनच राहा असं झालं आहे. आणि बऱ्यापैकी ना कामाची सवय आता माझी हळूहळू मोडत चाललेली आहे. त्यामुळे कसं झालं आहे की जास्त काहीतरी लोड काम असतं किंवा एक्स्ट्रा काम करायचं म्हटलं ना, मला त्यासाठी मनाची खूप तयारी करावी लागते. त्यामुळं आपल्या शरीराला जेवढी कामाची सवय आहे ना तेवढी चांगली असते. आपण म्हणतो आराम करायला भेटतं, चांगलं आहे, पण खरंच सांगते आराम करून ना शरीराची पूर्ण वाट लागते. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराची सवय मोडून गेली एकदा की तुम्हाला कुठलंच काम करता येणार नाही असं होतं. आणि मलाही तेच होतं. मी खूप विचार करून आता पहिल्यांदा तर मी रोजचं सगळी साफसफाई माझी असायची, आता मी 2-3 दिवसातून एकदा करते. एवढं माझ्या शरीरानं मला साथ देणं सोडून दिलं आहे. म्हणजे मी तेवढं शरीराला माझ्या आराम दिला आहे, त्यामुळं असं झालं आहे. तरी पण आता मी सध्या हळूहळू उठून बऱ्यापैकी कमी झोपणं आणि सकाळी 1 तासभर उशिरा उठते, कारण दुपारी मला मग त्रास होतो म्हणून. म्हणजे झोपलं की 2-2, 3-3 तास झोपच लागते मग मला. त्यामुळे मी सकाळीच लवकर उठते आणि लई झोप आली दुपारी तर फक्त 15-20 मिनटं किंवा एखादं तास मी झोपते. आणि तेही झोपणं खरं तर गरजेचं नाही आहे माझ्यासाठी, पण काय करणार, काम बाकीचं काही म्हणजे नसतं एवढं काय काम, त्यामुळे मग झोपून जाते. आणि इथं कुठं आजूबाजूला कोणाकडे जाण्यासारखं पण कोणी नाही आहे. तर असो इथं बऱ्यापैकी माझं सगळं बाहेरचं आता आवरलं. आता उद्या सकाळशिवाय मी काय बाहेर येणार नाही. दारातला कचरा तर मला अजिबात सहन होत नाही, त्यामुळे दारातला कचरा पहिला काढून घेतला, पाणी टाकून स्वच्छ करून घेतलं. चला तर मग आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.